गांगवली येथील श्री वैजनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी। माणगाव तालुक्यातील गांगवली येथील श्री वैजनाथ महादेव मंदिर हे देवस्थान फार प्राचीन आहे। शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून हे मंदिर सर्वत्र ओळखले जाते। रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी या मंदिरात येत असतात। या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली। माणगाव तालुक्यातील गांगवली येथील श्री वैजनाथ महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली। पहाटे 5 ते 8:30 वाजता अभिषेक झाल्यावर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येत होते। हजारोंच्या संख्येने भक्तगणांची उपस्थिती होती। दुपारी 12 वाजता आरती घेण्यात आली। सायंकाळी 6 नंतर रात्रभर भजन करण्यात आले। मंदिराचे विश्वस्त ज्ञानदेव दाखिनकर यांनी मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम अगदी चोखपणे पार पाडले। माणगाव पासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर गांगवली हे गाव असून या गावाला जाण्यासाठी महाड बाजूकडे जाताना 1 किलोमीटर अंतरावर असणारा ढालगर फाटा येथून डाव्या बाजूला गेलेल्या रस्त्याने पहिले विंचवली, पुढे होडगाव आदिवासीवाडी व पुढे गांगवली हे ऐतिहासिक गाव असून यापूर्वी या गावाचे नाव गांगोली असे होते। याच गांगवली गावात ऐतिहासिक वैजनाथ महादेव मंदिर असून या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार अतिशय उत्साहात साजरे केले जातात। अतिशय प्राचीन काळातील हे मंदिर असून पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे। मंदिराचे काम आता नव्याने देखील करण्यात आले आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे स्वराज्याचे 4थे छत्रपती। या शाहू महाराजांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील याच गांगवली गावात इसवी सन 1682 मध्ये झाला। या गावात पूर्वपार तोंडलेकरवाडी, मोकाशीवाडी, कुंभारवाडी, खरबाचीवाडी अशा अनेक वाड्या आहेत। या गावातून वैतरणा नदी वाहते। नदीकाठी वैजनाथ महादेवाचे मंदिर आहे। याच मंदिराशेजारी महाराणी येसूबाईच्या मातुल्य आजोबांचा वाडा आहे। त्यांचे अवशेष आजही तेथे पाहावयास मिळतात। महाराणी येसूबाई रायगडावरून बाळंतपणासाठी गांगवली या वाड्यात आल्या होत्या। त्यावेळी तेथे शाहू महाराजांचा जन्म झाला। कालांतराने शाहू महाराज छत्रपती झाल्यानंतर या वैजनाथ मंदिरात येथील कुंभार बांधव दिवाबत्तीची नियमित व्यवस्था करीत असतात। महाशिवरात्रीला प्राचीन काळातील या मंदिरात दिवसभर भक्तगणांची दर्शनासाठी गर्दी असते। कोकण एक्सप्रेस साठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अगर